राज्य एस टी महामंडळाचा संप सध्या राज्यभर सुरूच आहे आणि या कर्मचाऱ्यांचं म्हणणं असं आहे की राज्यातील एस टी महामंडळ वाहक असो, चालक असो किंवा अन्य कर्मचारी असो, यांचं विलिनीकरण राज्य शासनात व्हावं, वेतनवाढ व्हावी. गेली अनेक दशकं हे एस टी महामंडळ जीव धोक्यात घालून प्रवाशांना ने-आण करीत असतात आणि अशा स्थितीत राज्यातल्या एस टी कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे, वेतनवाढ झाली पाहिजे. या मागणीसाठी गेल्या 28 ऑक्टोबरपासून ते संपावर गेलेले आहेत. याचा परिणाम प्रवाशांवर ऐन दिवाळीत प्रवाशांवर झाला आहे. प्रवासी खाजगी वाहतूक घेऊन प्रवास करत आहेत आणि ही वाहतूक जी आहे ती राज्यभर धोक्याची बनलेली आहे. लोक खाजगी वाहनाच्या टप्प्यावर बसून प्रवास करत आहेत आणि याचा परिणाम लोकांच्या जीवाशी होतो आहे. परंतु एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या संदर्भात आणि वेतनवाढीच्या संदर्भात त्यांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी गेली 14 दिवस एस टी महामंडळातील कर्मचारी संप आहेत. आपण नांदेडमध्ये आहोत. नांदेडचं हे आगार आपण पाहू शकतो. एस टी महामंडळाचं हे आगार आहे. या ठिकाणी तब्बल 14 दिवस शुकशुकाट आहे. लोक फिरकत नाही आहेत, गाड्या नाही आहेत. त्यामुळं ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लोकांना प्रवासाची तारांबळ उडत आहे आणि अशा स्थितीमध्ये राज्यभरातील 350हून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे आणि ही स्थिती देखील नांदेडला आहे. नांदेडच्या 58 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. निलंबित कर्मचाऱ्यांच्या काय भावना आहेत हे आपण राज्यासमोर आणूया. आपल्यासोबत नांदेड एस टी विभागातील कर्मचारी आहेत ज्यांना निलंबित करण्यात आलेले प्रशासनाकडून. त्यांच्या काय भावना आहेत? काय नाव आपलं? माझं नाव संजय सिंह ठाकूर, नांदेड डेपोत काम करतो मी. तर प्रशासनाने जो दबाव टाकून आमचा संप फोडण्याचा जो प्रयत्न चालवला आहे त्या दबावास न जुमानता आम्ही यांनी बडतर्फ जरी केलं तरी आता अजिबात माघार घेणार नाही आम्ही. आणि जो प्रशासन जो डाव खेळत आहे मुंबई स्तरावरून, हे कृती समिती नावाचा जो एक स्टंट होता तो स्टंट हाणून पाडायचा आहे आणि जे कामगार एकता जी आहे ती अजिबात तुटणार नाही. आता त्याच्यामुळं कसं आहे, आता एक तर सरकार झुकाव किंवा मग काही होईल पण आम्ही झुकणार. यांनी जर फाशीवर जरी चढवलं तर आता अजिबात माघार नाही. कारण ही कामगार एकता जी आहे एकजूट अशीच राहणार. मुद्दा असा आहे की राज्यातल्या इतर विभाग जे आहेत, इतर प्रशासकीय विभाग आहेत, त्यांची भरघोस असं त्यांचं वेतन, महागाई भत्ता आणि अन्य सोयीसुविधा त्यांना आहेत. पण केवळ एकमेव एस टी विभाग जे आहे त्यांचं म्हणणं आहे अनेक वर्षापासून की वेतनात वाढ नाही, कसलाच महागाई भत्ता नाही आणि राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना ज्या ज्या सोयीसुविधा आहेत, आरोग्याच्या असो, अपघाती विमा असो, वेगवेगळ्या सोयीसुविधा आहेत त्या एस टी महामंडळांना अद्याप लागू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचं म्हणणं असं आहे की हे महामंडळ बंद करून यांना राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावं. याच मागणीसाठी हे लोक 14 दिवसापासून संपावर आहेत. आपण माझ्या पाठीमागं पाहू शकता की गेली 14 दिवस कर्मचारी रात्रंदिवस इथे आहेत आणि त्यांचा राज्य शासनावर रोष आहे. काय सांगाल, काय रोष आहे तुमचं? काय मागण्या आहेत राज्य शासनाकडे? तुमची काय मागणी आहे? राज्य शासनाला माझी एकच मागणी आहे की आतापर्यंत जो त्यांनी कृती समितीनं मागितलं ते आमच्या हक्काचंच होतं, पण ते तर मिळत होतं आम्हाला. पण 10 वर्षापासून 15 वर्षापासून जी आमची मागणी आहे शासनासोबत आमचं लेवल राहावं. महामंडळ एकदम असं कमी तुटपुंच्या पगारामध्ये आमचे कर्मचारी काम करतात. त्या राज्य शासनासारखंच आम्हाला पण समान दाम देण्यात यावा हीच मागणी आहे. खरं आहे, पुरुष असो अथवा महिला असो, रात्राणी गाडी असते. 14 तास 20 तास प्रवास करून प्रवाशांची सुरक्षित ने-आण करण्याचं काम एस टी महामंडळ करत असते आणि अशा एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनावर, वेतनावर काम करावं लागतं. त्यांच्याकडे त्यांचं कुटुंब, त्यांची सुरक्षितता ही जी महत्त्वाची आहे. महिलांच्या भावना फार महत्त्वाच्या आहेत. महिला कर्मचारी आपल्यासोबत आहेत. ताई, तुमच्या काय भावना आहेत राज्य शासनाकडे? गेली 14 दिवस तुम्ही संपावर आहात, सध्या तुमची काय स्थिती काय आहे? सर, आम्ही दररोज जे ड्युटीला येतो, ड्युटीला आल्यानंतर 8-8 तास, 10-10, 12-12 तास जेव्हा आम्ही ड्युटी करतो, जर महिन्याला जर आमचे वेतन किंवा पगार जो आमचा आम्हाला वेळेवर जर भेटत नसेल तर लेकरं बाळं जगवायचे कसे? लेकरा बाळांचं शाळा आहे, ट्युशन आहेत, त्यांचं संगोपन आहे, सगळ्याच गोष्टी आल्या. घरातही विचारतील ना, तुम्ही रोज नोकरीला चाललात आणि महिन्याकाठी पगार तुमच्या हातात जर येत नसेल तर त्याला अर्थ आहे का काही? तर त्या हिशोबाने जेव्हा आम्हाला पगारच व्यवस्थित भेटत नसेल तर नोकरी कोणत्या ह्याच्यावर करावं आम्ही, आधारावर घर कसं जगवावं आम्ही? याच्यासाठी आम्ही राज्य शासनात विलिनीकरण म्हणून आमची ही एकच मागणी आहे. जेव्हा आम्हाला लेकरांना कपडे घ्यायपुरते सुद्धा व्यवस्थित आमच्याकडे पैसे नसतात, पगार एवढा कमी आहे आमचा, घर चालवून शेवटी महिन्याकाठी काहीच उरत नाही, शेवटी महिन्याच्या
त्यावेळेस आम्हाला पगार नोकरीची आम्हाला एखाद्या वेळेस लाज वाटते की महिनाभर काम करून सुद्धा आमच्या हातात शेवटी काहीच उरत नाही. बाकीच्या गोष्टी तर लांबच राहिल्या. या भावना फार महत्त्वाच्या आहे की दिवस रात्र काम करत 20-20 तास प्रवास करत प्रवाशांची सुरक्षित ने-आण करत अशा लोकांना वेतनवाढी होत नाही. या महागाईच्या तुलनेत त्यांना तो पगार मिळत नाही. या भावना फार महत्त्वाच्या आहेत. वेगवेगळ्या संघटनांकडून एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांना समर्थन मिळते आहे राज्यभर आणि नांदेडात देखील तीच स्थिती आहे. दुपारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि एस टी महामंडळांच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी ते देखील इथल्या जिल्हा प्रशासनाशी भेटले. आपल्यासोबत कर्मचारी आहेत. काय भावना आहेत तुमच्या? तर आमच्या भावना महाराष्ट्राला तर समजलेल्याच आहेत. पूर्ण महाराष्ट्राचं म्हणणं एकच आहे की ह्या कर्मचाऱ्याला तुम्ही द्यायला पाहिजे. सरकारनं ती तरतूद आर्थिक तरतूद करून त्यांना द्यायला पाहिजे, पण सरकार याच्याकडे वारंवार दुर्लक्ष करते. आता तुम्ही सांगा 12,000 आणि 13,000 रुपयात कर्मचाऱ्यांना जगायचं कसं? हे सरकार दरबारी प्रश्न मागच्या 10 वर्षापासून चालू आहेत, पण सरकार याचा कुठलाही विचार करत नाही. आम्ही ह्या स्टेपला येण्यामागचं कारण हे सरकारच आहे. अशातला भाग नाही की आम्ही सरकारला सांगितलेलं नाही किंवा अचानक बंद केलेलं नाही. हे सरकारला भावना समजलेल्या आहेत, सगळी माहिती दिलेली आहे, पण सरकारी जाणून बुजून तोडगा काढत नाही. पण आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो, सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढावा ही आमची इच्छा आहे कर्मचाऱ्याची. कारण आम्ही 12-12 तास कर्तव्य करतो, पण त्याचा योग्य मोबदला आम्हाला मिळत नाही. आमचा तो संविधानिक हक्क आहे, आम्ही तो मागतो सरकारला, पण सरकार याच्यापासून पळ काढते. सरकारनं पळ काढू नये. आता मी एक 10 मिनिटापूर्वी स्टेटमेंट बघितलं परिवहन मंत्र्याचं. ते सांगतात की इतर जी लोक आंदोलन करा आता मुंबईला गेलेले आहेत किंवा ते सांगतात, भाषण करतात की बाबा ह्या कर्मचाऱ्याला द्या, तर ते परिवहन मंत्री त्यांना म्हणतात तुम्ही यांचा पगार करा. तुम्ही परिवहन मंत्री झालाय कशाला? तुम्ही त्या पदावर बसलाय कशाला? तुम्हाला जर त्याच्याला देणं होत नसेल तर तुम्ही तिथून पाय उतार होणं गरजेचं आहे. हे असे स्टेटमेंट परिवहन मंत्र्याला शोभत नाहीत. त्या कर्मचाऱ्याची अवस्था बघा, आज 10-12 दिवस झालं बंद आहे, ते 14 दिवस झालं. तुम्ही लक्ष द्यायला बघत नाही यांच्याकडे. मुख्यमंत्र्याला वेळ नव्हता 10-12 दिवस, आता मुख्यमंत्री स्टेटमेंट देतात कामावर जा. आम्ही कामावर जायला तयार आहे, पण आमचे जे मागणी आहे त्याचा विचार करा ना तुम्ही कुठंतरी. हे करायला पाहिजे. प्रशासनाला आमची विनंती आहे आपल्या माध्यमातून. एस टी कर्मचारी त्रस्त आहेत. 58 कर्मचाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे आणि 100हून अधिक कर्मचारी हे मंत्रालयावर जे काढण्यात येणारा जो मोर्चा आहे त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी नांदेड विभागातून गेलेले आहेत. खरोखरच एस टी कर्मचारी त्रस्त आहेत. राज्य शासनाच्या आर्थिक बजेटनुसार महागाई भत्तानुसार त्यांच्या वेतनात वाढ झाली पाहिजे ही अशी मागणी आहे त्यांची. 14वा दिवस आहे आणि यांच्या माध्यमातून राज्य शासन यांचं ऐकतील ही आशा आपण करूया. नांदेडहून कुलदीप नंदुरकर, लेट्स अप मराठी.